वाहणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी पार करता करता होणाऱ्या क्लेशांना यशाची किनार असते. त्यातून आत्मविश्वासाची धार परसते, दिशा सापडते. घटनांची उजळणी अनुभूती देते. ऐकूया CL अर्थातच चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी यांच्या अनुभूती या पुस्तकाचं अभिवाचन. त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी होती. गुरुवार. सकाळीच दारावरची बेल वाजली. आवरून झालेलं होतं. उत्सुकतेनं दार उघडलं. अनपेक्षितपणे मिस्त्री दारात उभे. सोबत साधारण 60-65 वयाचे, जटा दाढी वाढवलेले, पांढरी लुंगी, पांढरी बंडी, उपरणं ल्यालेले वानप्रस्थी सदृश गृहस्थ होते. मिस्त्री गॅरेजवरचं एक जुनं गिराईक. हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व. व्यवसायानं सुतार, चांगले कारागीर. गप्पांच्या ओघात अशी ओळख निघाली की माझ्या सासऱ्यांच्या दुकानचं आणि घरचंही फर्निचर त्यांच्या हातचं होतं. त्यांचं पहिलं नातं सासूरवाडीशी असल्यामुळे मी त्यांचा जावई झालो आणि म्हणून त्यांच्या कौतुकाचा धनीही. मिस्त्री स्वतः उत्तम कारागीर आणि जिज्ञासू असल्यामुळे कायम कुठे काय नवीन पाहायला शिकायला मिळतं यावर लक्ष ठेवून असायचे. पेंटोग्राफ मशीन घेतल्याची बातमी कळाली तसे ते रोज सकाळी चक्कर मारायचे आणि काय चाललंय हे कुतूहलाने बघायचे. असं मशीन त्यांनी प्रथमच पाहिलं होतं. त्यांचा भाऊ मला वाटतं मायको कंपनीत होता. त्यामुळे त्यांना काही स्वयंचलित मशीन्सबद्दल माहिती होती. पण या मशीनने त्यांना विशेष आकर्षित केलं होतं. त्यावर सुरुवातीला केलेले जॉब सर्वच अवघड आणि साधारणतः सहज बघायला न मिळणारे होते. क्रूसवर चढवलेला येशू ख्रिस्ताची डाय बनवताना त्यांनी मूर्तीवर साचा टाकल्यापासून ते त्यावरून बनवलेल्या डायमधून मोल्डिंग करून काढलेल्या प्लॅस्टिकच्या येशूच्या मूर्तीपर्यंत सर्वच जवळून पाहिलं होतं. एका मूर्तीला गिरवून तंतोतंत तशी मूर्ती बनवलेली त्यांनी पाहिली होती. त्यावरच्या कामाची सहजता आणि मिळणारी अंतिम उत्पादनाची प्रत, त्यासाठी लागणारी कल्पकता आणि क्रियाशीलता यांचा संगम यांनी त्यांना अतिशय प्रभावित केलेलं होतं. आणि याचीच परिणिती आज गुरुजींना माझ्या भेटीला आणण्यात झाली होती. गुरुजींची ओळख चारही वेद मुखोद्गत असलेले एक वेदांती, संस्कृत आणि इतर अनेक भारतीय भाषांचे जाणकार आणि भाषांतरकार म्हणून करून देण्यात आली. या आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मी आदरानं नमस्कार केला. त्यांच्यासोबत त्यांचे काही शिष्यगणही होते. गुरुजी अनेकदा परदेशात संस्कृतचं भाषांतर करण्यासाठी जाऊन आलेले होते. ते आयुर्वेदिक वैद्यही होते. मंत्र तंत्र यांचा त्यांचा अभ्यास आणि त्यावर त्यांनी केलेली सिद्धता वाखाणण्यासारखी होती. मंत्र सामर्थ्यावर वेधशाळेच्या तज्ज्ञाच्या साक्षीने आकाश निरभ्र असताना मेघसुक्त आळवून त्यांनी पाऊस पाडून दाखवल्याचे आणि लोखंडाचं सोनं करण्याची किमया केल्याचे दाखले त्यांनी काही मान्यवरांच्या संदर्भासहित सांगितले होते. या विषयांचा आणि भारतीय संस्कृतीचा परंपरागत वारसा जतन करण्यासाठी एक विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू करत असल्याचं पण त्यांच्या बोलण्यात आलं होतं. या भेटीनंतर एकदा मंत्रानं पाऊस पाडल्याची दैनिकातील बातमी मी स्वतः वाचली होती, पण त्यात गुरुजींच्या नावाचा उल्लेख नव्हता. असो, तर एका शंकराच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे यजमानपद गुरुजींकडे आलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना 5 एकसारखी श्रीयंत्र करून हवी होती. फक्त पेंटोग्राफवरच हे शक्य असल्याचं मिस्त्रींनी त्यांना सांगितल्यावरून आज हा त्यांच्या आगमनाचा आणि दर्शनाचा योग जुळून आला होता. श्रीयंत्र, श्रीदेवीचं यंत्र, लक्ष्मी यंत्रही म्हणतात त्याला. या यंत्राचे भूपृष्ठ, कूर्मपृष्ठ आणि मेरुपृष्ठ असे ढोबळपणे 3 प्रकार असतात. गुरुजी सांगत होते त्यांना मेरुपृष्ठ प्रकारची 5 यंत्र हवी होती. मंदिराच्या गाभाऱ्यात 4 कोपऱ्यांना 4 आणि पिंडीखाली 1 अशी त्याची योजना होती. कुठल्याही मूर्तीची, देवाची प्राणप्रतिष्ठा करताना त्या ठिकाणी प्रस्थापित केलेल्या श्रीयंत्रामुळे ती असते
ही माहिती मला त्या दिवशी प्रथम कळाली. श्रीयंत्राच्या रचनेमध्ये आसन, भ्रूपूर, 3 वर्तुळे आणि त्यावर षोडश दल, अष्टदल आणि विशिष्ट पद्धतीच्या रचनात्मक त्रिकोणाकृती आणि सर्वात वर एक समभुज त्रिकोण आणि त्याच्या मध्यावर टोकदार शंकू असतो. यंत्रासाठी सोनं, चांदी, तांब, पितळ, स्फटिक, पारा या धातू वापरल्या जातात. तांब आणि पितळ हे त्यातल्या त्यात सहज परवडणारे म्हणून जास्त परिचित. यंत्र म्हणजे विविध ग्रहांचा म्हणजेच त्या ग्रहांच्या अधिपती देवतांचा दरबार. प्रत्येक आकृतीचं टोक त्या देवतेची किंवा ग्रहाची दिशा आणि स्थानदर्शक असतं, म्हणून त्याची तंत्रशुद्धता महत्त्वाची. यंत्र प्रस्थापित करताना त्या प्रत्येक स्थानावर संबंधित देवतेची सामंत्र प्रतिष्ठापना करतात. श्रीसूक्ताचा अभिषेकही करतात. तंत्रशुद्ध आणि शास्त्रशुद्ध प्राणप्रतिष्ठा यंत्राला कार्यान्वित करते आणि ते इप्सित फलप्राप्तीसाठी सुयोग्य होतं. गुरुजींनी अशी सविस्तर माहिती दिली. यंत्रात सर्वच भूमितीच्या आकृती होत्या, ज्या योगे कोन मापकाशिवाय किंबहुना त्याहीपेक्षा सूक्ष्म दिशा साधणं शक्य व्हावं. एक उदाहरण पहा. मोठ्या इमारती बांधताना अथवा प्लॉट मोजताना कागदावर वापरतात तसा काटकोनी गुण्या वापरणं शक्य नसतं. त्याऐवजी 3 फूट बाय 4 फूट बाय 5 फूट अशा बाजू असलेल्या किंवा 3, 4 आणि 5 अशी मापं असलेल्या त्रिकोण काढला की त्याची 3 आणि 4 या बाजूंमधला जो कोन बरोबर 90 अंशाचा येतो. असा त्रिकोण साध्या दोरीच्या साह्याने तयार करता येतो. याला पायथागोरसचा सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे 3 वर्ग अधिक 4 वर्ग म्हणजे 3 त्रिक 9 अधिक 4 चौक 16 म्हणजे 25 म्हणजेच काय 5चा वर्ग 5 5 25 असं स्वरूप फक्त 3 आणि 4 मधलं कोन 90 अंशाचा असेल तरच हे असं असू शकतं. या सर्व भूमितीच्या आकृती एका विशिष्ट प्रमाणात गुंफल्या की श्रीयंत्राची आकृती तयार होते. त्यासाठी त्यांचा रचनाक्रम आणि एकमेकांशी त्यांचं असलेलं नातं समजणं गरजेचं होतं. मी गुरुजींना तसं बोललो. दुसऱ्या दिवशी त्यांनी एक आकृती दिली. त्यात काही ठिकाणी चुका असल्याचं त्यांनीच दाखवून दिलं आणि असं असायला नको याची काळजी घ्यायला सुचवलं. मात्र ती आकृती कशी काढायची, कुठून सुरुवात करायची, काय मापं टाकायची ह्याबद्दल ते काहीही सांगू शकले नाहीत. पूर्ण रात्रभर अनेकदा प्रयत्न केल्यानंतर सकाळी एकदाचं त्यांना हे साध्य झालेलं होतं. त्यांची खोली कागदाच्या बोळ्यांनी अक्षरशः भरली होती असं त्याच्या शिष्यांनीही सांगितलं. गुरुजींनी बाजारातून अनेक संबंधित पुस्तकं विकत आणून ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात आकृती होत्या पण आरेखनाची रीत कुठेच मिळाली नाही. अखेरीस ते आणि मी दोघांनीही संशोधनाचा संकल्प केला आणि कामाला लागलो. ड्राफ्टिंग बोर्डवर ड्रॉइंग पेपर लावायचा. गुरुजी आठवून रीत सांगायचे. आरेखन करताना मी त्या पायऱ्या म्हणजे स्टेप्स लिहून घ्यायचो. आकृती चुकली की पुन्हा हीच पद्धत नव्या मापांनी सुरू करायची. सकाळी 6-7 वाजता झालेली सुरुवात रोज सहनशीलतेचा अंत पाहत होती. सलग 3 दिवस रोज 16 ते 18 तास निष्फळ घालवल्यानंतर गुरुजींनी त्यांनी दिलेल्या आकृतीवरूनच यंत्र करायला होकार दिला आणि त्यांच्या पूर्वनियोजित मुक्कामी कामाला निघून गेले. ते 8 दिवसांनी येणार होते. त्यानंतर 2 दिवसांनी सोहळा होता. 2 दिवस सर्व तयारीला लागणार होते. त्याआधी यंत्र तयार होणं आवश्यक होतं. त्या रात्री अर्धनिद्रेतून सकाळी 2:30 वाजताच मला जाग आली. ऑफिस घराशेजारीच असल्यामुळे मनात परिपक्व झालेले विचार कागदावर उतरवायला वेळ लागला नाही. अनोख्या धुंदीत पहिल्याच प्रयत्नात आकृती हवी तशी आली. चुकून तर आली नसेल म्हणून बाजूला लिहून ठेवलेल्या दुसऱ्या कागदावर पुन्हा आरेखन केलं. तेही बरोबर आलं. माझा आर्किमिडीज झाला. मात्र अंगावर कपडे होते आणि मी बाथरूमच्या टबात नव्हतो. गुरुजी गावी गेलेले होते. सकाळी साकारलेल्या आकृतीवरून आता 3 इंच बाय 3 इंच आकाराच्या यंत्रासाठी 4 पटीचा म्हणजे 12 इंच बाय 12 इंच आकाराचा 14 पायऱ्यांची एक कॉपी मास्टर तयार करायचा होता. आकृतीच्या 12 इंच मापाच्या 14 फोटोप्रती काढल्या. प्रत्येक पायरीची आकृती 2 मिलीमीटरच्या ॲक्रिलिकवर चिकटवून
हाताच्या जिक्सॉने सुबक कापून घेतली. लहान कानशीने त्याच्या धारा सारख्या करून कोन अणकुचीदार केले. सर्व पायऱ्या मग अनुक्रमानुसार एकावर एक मांडून रचना तपासून चिकटवून त्याचे पहिले मोठे 12 इंची यंत्र, ज्याला आपण कॉपी मास्टर असं म्हणतो, ते तयार झाले. काम लवकर आणि सोपं व्हावं म्हणून वर्कशॉपमध्ये कशासाठी तरी आणलेली 4 बाय 4.5 इंच व्यासाची 2 इंच जाडीची ॲल्युमिनियमची चकती मशीनवरती लावली आणि एकाच 4 हे प्रमाण मशीनला लावून मशीनिंगला सुरुवात केली. प्रत्येकी 1.5 मिलीमीटरची पायरी अशा 14 पायऱ्या कापून डोंगर पोखरून लेणं तयार करायचं होतं. मला वेरूळच्या कैलास लेण्याची आठवण आली. हे लेणं वरून खाली कोरत येत तयार केलेलं होतं. आज यंत्रही असंच तयार होणार होतं आणि दिसतही तसंच होतं. यंत्राच्या आसनापर्यंत पोचायला रोज 12 तास काम करून 6वा दिवस उजाडला होता. आता बाजूला उरलेल्या भिंती काढणं बाकी होतं. मोठ्या कटरनं काढायचं म्हटलं तर हे काम सोपं आणि लवकर होणार होतं, पण फ्री हँडने मटेरियल काढताना आतल्या यंत्राला चुकूनही धक्का लागला तर सारी मेहनत कामातून गेली असती. म्हणून सावकाश सावध हातांनी 1.5 दिवस घेतला. आता भिंती खाली उतरल्याने यंत्राचं सौंदर्य आणि ऐट डोळ्यांचं पारणं फेडत होती. अखेरचा हात, रोखलेला श्वास आणि खिळलेली नजर, तणावपूर्ण शांतता, उत्सुकता शिगेला, हात गगनाला टेकल्यागत स्थिती. 2-2.5 तास कसे निघून गेले कळालंच नाही. आता यंत्र भिंतीपासून संपूर्ण बाहेर प्रकट झालं होतं. दीर्घ श्वास घेऊन आळोखा दिला तसे गुरुजी आलेले दिसले. सुहास्य प्रसन्न मुद्रेने त्यांनी त्या घडलेल्या लेण्याचं भिंगातून निरीक्षण केलं. चेहरा तृप्त आणि समाधानी दिसत होता त्यांचा. अवलोकन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अत्यंत कृतार्थ नजरेनं माझ्याकडे पाहिलं. म्हणाले, तुमच्या एकाग्रतेची कमाल आहे हा. गेला 1.5 तास मी तुमच्या मागे उभा आहे, तुम्हाला चाहूलही नाही लागली. यंत्र अप्रतिम झालं आहे. माझ्या आयुष्यातलं मी पाहिलेलं हे सर्वात तंत्रशुद्ध परफेक्ट यंत्र आहे. मी जर वयाने तुमच्याहून मोठा नसतो तुमचे पाय धरले असते. मी स्तब्ध, निशब्द, स्तंभित आणि कृतकृत्य झालो. 4 इंच व्यासाचं वर्तुळाकार आसन 3 इंच बाय 3 इंच चौरस करून गुरुजींना हवं तसं करून दिलं. पूजेला ॲल्युमिनियम चालणार नव्हतं. पुन्हा एवढं सगळे सोपस्कार करून अजून 4 पितळेचे यंत्र तयार करणं अशक्य होतं. सर्व पर्याय संपल्यानंतर अखेरीस हा पॅटर्न म्हणून वापरून त्यावरून वाळूच्या साच्यातून 4 पितळी यंत्र ओतली. ती हाताने म्हणजे कांशीने घासून पूजेयोग्य करून दिली. वेळ पाळली गेली. प्राणप्रतिष्ठा यथासांग पार पडली. संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि अन्नदानाला पैसे वगैरे कमी पडले नाहीत. ॲल्युमिनियमचं यंत्र म्हणजे तो पॅटर्न गुरुजी घेऊन गेले. त्यांच्यासाठी व्यवहार पूर्ण झाला. जाण्यापूर्वी गुरुजींनी ॲल्युमिनियमप्रमाणे त्यांच्यासाठी तांब्याचं यंत्र करावं अशी इच्छा सांगितली. त्यासाठी मी सांगीन ती किंमत द्यायला ते तयार होते. मी कबूल केलं. किमतीचा विषय आता माझ्या दृष्टीने गौण झाला होता. समाधानाचं मूल्य त्यापेक्षा खूपच अधिक होतं. अतिशय मेहनत घेऊन गुरुजींसाठी मी तांब्याची 2 यंत्र तयार केली. मिस्त्रींकरवी त्यांना निरोपही दिला. त्यावरून एक दिवशी गुरुजींचा शिष्य यंत्र घेण्यासाठी आला. पैसेही देऊ केले. मी त्याला यंत्र दाखवलं पण दिलं नाही. मला पैसे नकोत, पण गुरुजींनी स्वतः ते यंत्र इथे येऊन घेऊन जावं असं त्यांची पुनर्भेट घडावी म्हणून मी त्यांना सांगितलं. पण 1988 सालपासून आजपर्यंत हा योग आला नाही. त्यांचा ठाव ठिकाणाही नंतर मला कळाला नाही. पुढे मी अनेक प्रकारची यंत्र बनवली. त्यातलं महामृत्युंजय यंत्र श्रीयंत्रा इतकंच प्रचलित झालं. यंत्राच्या संबंधाने अनेक जाणकारांचा संपर्क होत गेला आणि अधिकाधिक माहिती मिळत गेली. एकदा माझ्या एका मित्राने त्याने वाचलेल्या कुठल्याशा परदेशी लेखकाच्या कादंबरीचा संदर्भ देऊन त्यात लेखकाने मंत्र आणि तंत्र यांची केलेली मीमांसा सांगितली. पटण्यासारखी वाटली म्हणून इथे सांगतो मी थोडक्यामध्ये. पृथ्वीवर कुठलाही जीव नसतानाची ही गोष्ट. विश्वात अनेक सूर्यमालिका आहेत. त्यातली आपली एक आहे. दुसऱ्या सूर्यमालिकेच्या
एका प्रगल्भ ग्रहावरून काही शास्त्रज्ञ पृथ्वीवर आले. इथल्या प्रयोगशाळेत त्यांनी अनेक प्राणी पक्षी तयार केले. त्यातला माणूस हा एक कळस अध्याय. स्वयंचलापासून स्वयंनियंत्रित प्रयोगांबरोबर विचारवंत मानवाची निर्मिती झाल्यावर त्याला स्वयंसंगोपन, पुनर्निर्मिती, स्वसंरक्षण आणि प्रगतिशीलतेची दीक्षा देऊन ते शास्त्रज्ञ परत जायला निघाले. मानव त्यांना सोडीना. हे निघून गेले तर आपलं कसं होईल, आपण निराधार होऊ म्हणून परत न जाण्याबद्दल विनवू लागले. त्यावर त्यांनी अडचण आलीच तर संपर्क साधण्यासाठी काही साधनं उपलब्ध करून दिली. ती म्हणजे मंत्र आणि ही यंत्र. आणि ते परत आपल्या ग्रहावर निघून गेले. आता मंत्र म्हणजे त्या शास्त्रज्ञांना आवाहन करण्याची सांकेतिक भाषा. त्यांच्या उच्चारणाने टेलिपॅथिकली ती अडचण कथन केली जाते आणि त्यावर उपाय तिथून परस्पर मानवाच्या बुद्धीला आवश्यक ती प्रेरणा देऊन सूचित केला जातो. त्यायोगे अडचणींवर मात केली जाते. विषयानुरूप शास्त्रज्ञांचे वेगवेगळे गट आणि मंत्रही आहेत आणि त्या अडचणींसाठी ते विधी वापरावेत अशी प्रथा आहे. यंत्र ही त्या शास्त्रज्ञांशी संपर्क करण्याची उपकरणे. त्यांच्या आकृतींचे टोकदार कोन हे त्या दिशेने येणाऱ्या प्रेरणा ऊर्जेचे रिसिव्हर्स. पावसाळ्यात वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी इमारतीवर स्पार्क अरेस्टर्स बसवलेले असतात. त्यांची टोकंही अणकुचीदार असतात. ती तांब्यापासून म्हणजे अतिसक्षम वीज वाहकापासून बनवलेली असतात. कारण वीज ही सूक्ष्म टोकाकडे आणि ओल्या अथवा तीव्र वाहकाकडे आकर्षित होते. ही वीज मग जोडलेल्या वाहकाद्वारे जमिनीत सोडली जाते, जेणेकरून इमारतीच्या विध्वंसाचा धोका टळतो. ह्या धर्तीवर यंत्राच्या आकृतीही बसवलेल्या आहेत. संबंधित ग्रहांच्या कक्षा आणि दिशांनुसार त्यांची रचना असते. यंत्र नियोजित पद्धतीने ठेवल्यावर संबंधित ग्रहांचे संपर्क प्रस्थापित होतात आणि तिथून उत्सर्जित प्रेरके यंत्रात साठवली जातात. प्रभात समयी शुचिर्भूत होऊन यंत्रासमोर बसून त्याच्या सर्वात वर असलेल्या शंकूच्या टोकावर मरंगळी किंवा अनामिकेच्या शेवटच्या पेरावरचा उंचवट्याचा स्पर्श केला की ती शरीरात सामावली जाते अशी धारणा आहे. या बोटांचंही वैशिष्ट्य असंच आहे की हृदयातलं शुद्ध रक्त प्रथम तिथं येतं आणि मग पुढे जातं. हिंदू संस्कृतीत ह्याच बोटाने गंध लावण्याची प्रथा आहे. त्याच्याशीही या गोष्टीचा कदाचित संबंध असावा. अर्थात तांब्याहून अधिक शुद्ध आणि वेगवान कार्यवाहकता ही चांदीत आणि अत्युच्च क्षमता सोन्यात आहे. ह्या दोन्ही धातूंमध्ये मी यंत्र बनवून दिलेली आहेत, ज्यांच्या परिपूर्णतेचे संकेत संबंधित व्यक्तींना मिळालेले आहेत असं कळालं आहे. एक नवा अनुभव, एक नवी माहिती, एक नवी अनुभूती. श्रोते हो, अनुभव दृष्टी देतो. स्वानुभव शहाणपण आणि अनुभूती सिद्धता. त्यालाच सिद्धी प्राप्त झाली असं म्हणतात. मात्र त्यासाठी खूप श्रम आणि वेळ द्यावा लागतो. चांगले मित्र आणि गुरु यांच्या मदतीनं हा प्रवास सोपा, सुखकर आणि कमी वेळात होतो. श्रोते हो, अनुभूती या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाला आलेल्या अनुभूतींचा अनुभव आपण आणखीही घेणारच आहोत, परंतु पुढच्या भागात. अनुभूती ऐकायला विसरू नका. रेडिओ जयंतवर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी.